नमस्कार मंडळी. तर आज आहे आपल्या या मोदकांच्या सिरीजमधला दिवस 4था आणि आज मी इथे घेऊन आलेले आहे हे ड्रायफ्रूट्सचे मोदक. बनवण्यासाठी अतिशय सोपे पण चवीला तितकेच भारी आणि मेन म्हणजे यामध्ये कोणतीही साखर किंवा गूळ यूज केलेला नाही. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एका पॅनमध्ये हे तूप 1 चम्मच मोठं एवढं तूप घेतलेलं आहे. हे तूप चांगलं मेल्ट झालं की आपल्याला इथे सगळे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. इथे मी घेतलेला आहे बदाम, काजू आणि पिस्ता. हे बारीक करून, आता याच्यापेक्षा बारीक हवे असेल तर तसेही करू शकता. बारीक करून आपल्याला चांगले हे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. फ्लेम मीडियम ठेवायची, हाय ठेवले तर ते सारखे परतत राहा. याने काय होतं, एकतर हे मोदक चांगले टिकतात आणि ह्यांचा जो क्रंच आहे तो खूप छान येतो. आता यानंतर मी 1 चम्मच एवढी खसखस घेतलेली आहे. ही सुद्धा आपण यामध्ये चांगली परतून घेऊया आणि या आपल्या ड्रायफ्रूट्ससोबत चांगली मिक्स करून घेऊ. या काजू बदामचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि हे आता बाजूला काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं तूप घालून यामध्ये मी खजूर घेतलेला आहे. आता या खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. हा खजूर मिक्सरला वगैरे वाटून घ्यायची अजिबात गरज नाही आहे, कारण हा गरम झाल्यानंतर तो स्वतःहूनच मेल्ट झाल्यासारखा होतो. मिक्सरला लावला तर एकतर तो मिक्सरचं भांडं खराब होतं, कारण हा खूप चिकचिकीत असतो. त्यामुळे अजिबात गरज नाही आहे की हा मिक्सरला लावायची किंवा कापून घ्यायची गरज नाही आहे. त्याची फक्त बी काढून घ्यायची आहे. आता यानंतर मी अंजीर घेतलेला आहे. अंजीर हा ऑप्शनल आहे, पण जर असेल तर खरंच खूप छान टेस्ट लागते. आता यानंतर इथे हे जे आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घेऊया. चांगले मिक्स करायचे आहेत, म्हणजे अगदी खजूरच्या कणाकणांपर्यंत हे पोचले पाहिजेत. अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपलं मिश्रण चांगलं घट्ट होतं आहे, म्हणजे रेडी आहे मोदक करण्यासाठी. हे मी थंड करून घेते एका प्लेटमध्ये काढून. थोडेसे थंड होऊ द्या, म्हणजे मोदक बनवायला आपल्याला इझी पडतील. आता या मोदकच्या मोडला थोडंसं मी तूप लावून घेते आणि त्यानंतर हे अशा प्रकारे सारण आपल्याला या मोडमध्ये घालून त्याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. अतिशय छान लागतात. खरंच ट्राय करून बघा, म्हणजे बाप्पासुद्धा खुश आणि तुम्हीसुद्धा. आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे साखर किंवा गूळ किंवा अजून काही गोडासाठी वापरलं गेलेलं नाही आहे, कारण फक्त खजूरच यासाठी पुरेसा आहे गोड होण्यासाठी. इथे मी साधारणतः 15 एवढे खजूर घेतले होते हे एवढ्या क्वांटिटीसाठी. तर इथं अशा प्रकारे मी हे सगळे मोदक बनवून घेते. आजचे हे मोदक आपले तयार झालेले आहेत. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही सिरीज पूर्ण बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.